कीर्तनकारांवरती कीर्तनात व्यत्यय आणणारे, महाराजांवर धावून जाणारे किंवा महाराजांची गाडी फोडणारे तुमचे पिय होते हो. यांना दुःख काय झालं का एक हिंदुत्वादी विचाराचा महाराज किंवा प्रबोधनकार गुलेवाडी जिथं यांचा कारखाना दूध पण तिथं येऊन जर चुकून आपल्यावरती काही बोलले तर काय होईल ही भीती त्यांना असावी. ज्यावेळेस पोलिसांवर हमले होता त्यावेळेस थोरात काय करत होते, हिंदू मुलींना मारहाण झाल्यानंतर लव जिहादच्या वेळेस हे गप्प का बसता, प्रत्येक हिंदूवर अन्याय होता आणि हे गप्प का, भावी मुख्यमंत्रीचे जे स्वप्न पाहत होते त्याच्यातून बाहेर या. तुमच्यावर एक आरोप होतोय की तुम्ही आमदार झाल्यानंतर इथल्या तरुणांना काहीतरी योग्य मार्गाला लावणं अपेक्षित होतं, त्यांच्या हाताला काम देणं अपेक्षित होतं, पण घुलेवाडीसारख्या घटनांनी इथला तरुण वेगळ्याच घटनांमध्ये गुंतला जातो याचा आरोप तुमच्यावर होतोय. नाही, आरोप करणाऱ्यांच्या बौद्धिक पातळीची निश्चितच तपासणी होणं गरजेचं आहे. मला 8च महिने आले हो. मुलाला जन्माला यायला 9 महिने लागतात. मी तर 8 महिन्यामध्ये खूप काही केलं आहे. सर्वात प्रथम तर तुमची दादागिरी दहशत मोडून काढली. दुसरा मुद्दा, आज गुलेवाडीचा तुम्ही विषय काढला. आता गुलेवाडीमध्ये कीर्तनकारांवरती कीर्तनात व्यत्यय आणणारे, महाराजांवर धावून जाणारे किंवा महाराजांची गाडी फोडणारे तुमचे पिय होते हो. तुमच्या व्हॉट्सअपवर आदल्या दिवशी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कीर्तनाला या म्हणून मेसेज फिरले हो. 4 दिवस आधी कीर्तन होतं, 2 दिवस आधी कीर्तन होतं, त्याच्यात नाही कर्मचारी बोलले संग्राम बापू भंडारे महाराज येणार म्हणून त्या दिवशी काय फिरले. मी कुठल्याही तरुणाला, तरुण जागृत झाला आहे, त्याला आपलं हित कळायला लागलं. यापूर्वीचा तरुण तुमच्या कारखान्यात दूध संघात 5,000वर कामाला तुम्ही ठेवत होते आणि त्याला दरवर्षी तुला परमनंट करतो म्हणून सांगत होते आणि त्याचं आयुष्य संपून जात होतं. आज कितीतरी पालक आहेत, असे माझे रिलेटिव्ह आहेत, कितीतरी मी ओळखतो लोक, असे लोक आहेत का जे सांगताय भाऊ आम्ही 10-10 हजारावर काम करून आयुष्य संपलं आमचं, पण आमचे पोरं आम्ही इकडे शेतात काम करायचं, तिथं काम करायचं, कर्ज काढून पोरं शिकवले. आज आमचे पोरं IT मध्ये 50-50 हजार, लाख-लाख 2-2 लाख पगार घेत आहे. आज आम्हाला कळालं का आम्ही घाण्याच्या बैलासारखे किती दिवस तिथं, बरं नुसतं कारखान्यात दूध संघात काम नाही, निवडणुका आल्या का चालले, प्रत्येकाला गाव वाटून दिलं. मग ती नगर लोकसभेची निवडणूक आली का संगमनेरचेच कारखान्याचे दूध संघाचे लोक, पदवीधरची निवडणूक आली का इथूनच लोक हे विटले होते. मी माझ्या यापूर्वीच्या मुलाखतीतही सांगितलं का ह्या लोकांचं सुद्धा माझ्या निवडीमध्ये, मला मतदानामध्ये मोठं योगदान आहे. आज सुद्धा बघा कळालंय मला, संगमनेरमध्ये मोर्चा निघतोय, त्या मोर्चाला सुद्धा कोण आहेत, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फोन करून सांगितले भाऊ आता काहीतरी करा, हे थांबवा तुम्ही कुठंतरी, आता आम्ही खरंच थकलोय. हे चुकीच्या पद्धतीने दरवेळेस चाललंय. फक्त माणसं बोलवायचे, गर्दी करायची, कशासाठी, काय दाखवायचं काय तुम्हाला. आणि माझ्या कार्यकाळामध्ये मी जबाबदारीने सांगतो, आज रावसाहेब घुगेसारखा युवक संगमनेरला आला आहे, IT सेक्टरमध्ये काम करतोय, तिथं त्यांनी 600-700 मुलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. मी मागील आठवड्यात त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन आलो. त्या माणसाला सुद्धा खूप त्रास देण्याचा प्रयत्न झाला. आणतोय, मला वेळ तर द्या. आज MIDC संगमनेरमध्ये मी आणतोय. तुम्ही 40 वर्षात नाही आणली, मी आणून दाखवतो. शब्द दिलाय मी जनतेला, मी आणून दाखवतो. मी आरोग्याचे प्रश्न सोडवतोय, तरुणांना रोजगार मिळेल. तरुणांना रोजगार देण्याबरोबर माझा प्राधान्य आहे का उद्या ते उद्योजक बनले पाहिजे. तुमच्याकडे गुलाम नाही ठेवायचे मला. तुम्ही आजपर्यंत 40 वर्ष लोक गुलाम ठेवले, तरुण गुलाम ठेवले, पण झालं काय, आज तरुणांना तुम्ही दाबायचा प्रयत्न करताय, तरुण तुमच्या हातात राहिले नाही, म्हणून तुम्ही दुःखातून, द्वेषातून हे आरोप करताय. त्या दिवशी जो प्रकार घडला त्याचा तुमच्याकडे काय रिपोर्ट आला, नेमकं ते का घडलं, त्याची काही पार्श्वभूमी होती का, संग्राम बापूंनाच का टार्गेट केलं गेलं. नाही, मी गुलेवाडीच्या तरुणांकडून मला जी माहिती मिळाली, नागरिकांकडून जी माहिती मिळाली, तर सप्ताह प्रत्येक गावामध्ये बसतो, श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गावात बसतो. तसा गुलेवाडीचे बी कोण महाराज आणायचे, काय आणायचे, सप्ताह कमिटी ग्रामस्थ म्हणून ठरवत असतात. तर मला माहिती मिळालेली अशी का त्या दिवशी सुरुवातीला जेव्हा बैठक झाली तेव्हा संग्राम बापू भंडाऱ्यांना बोलवायचं म्हणून ती बैठक झाली. तर त्या बैठकीतच या लोकांनी विरोध केला का महाराज आलेच नाही पाहिजे. पण तरी या तरुणांनी आग्रह धरला, तुम्ही तुमच्या विचारचे महाराज आणताय, आम्ही आमच्या विचारचे आणतोय, ते येतील, त्यांच्या पद्धतीने कीर्तन करतील, प्रवचन करतील, प्रबोधन करतील, निघून जातील. एवढा विषय झाल्यानंतर ते मान्य झालं. परंतु नंतर ज्या पद्धतीने त्यांची तारीख ठरली, वेळ आली, आणि मी सुद्धा त्या दिवशी गेलो होतो. मी तालुक्यातील प्रत्येक गावच्या सप्ताहाला जिथं मला बोलावता गावागावामध्ये जात असतो. गुलेवाडीला सुद्धा मी, मला वाटतं 8:45-9 वाजता मी गेलो तिथं. परंतु मला पुढं कार्यक्रम असल्यामुळं मी गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं, हार टाकला आणि त्यांची रजा घेतली का मला पुढील कार्यक्रमाला जायचं आहे. कारण माझं कार्यक्षेत्र, मी राहायला सुद्धा आज गुलेवाडीत आहे. परंतु
यांना दुःख काय झालं का एक हिंदुत्वादी विचाराचा महाराज किंवा प्रबोधनकार गुलेवाडी, जिथं यांचा कारखाना, दूध संघ, यांच्या सगळ्या शिक्षण संस्था, हे स्वतःचं तिथं कार्यक्षेत्रात एखादा, यापूर्वी तिथं कोणी येत नव्हतं, बरोबर. पण तिथं येऊन जर चुकून आपल्यावरती काही बोलले तर काय होईल ही भीती त्यांना असावी. त्यांना वाटलं आमदारावर बोलतील. महाराज लोक ज्या पद्धतीने हिंदुत्वाचं काम करतात त्यावेळेस हिंदुत्वावर काम करणाऱ्यांविषयी बोलत असतील, पण गुलेवाडी या ठिकाणी माझ्या माहितीनुसार महाराजांचं पूर्ण मी कीर्तन ज्यावेळेस त्यांच्याकडून लिंक मिळवून घेतली त्या गावच्या तरुणांकडून, त्याच्यामध्ये महाराजांनी कुठेही उल्लेख केलेला ना आमदार खताळांचा उल्लेख केला ना मंत्री महोदय विखे पाटलांचा उल्लेख केला. परंतु जी घटना घडली त्यामध्ये महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा सांगत असताना कशा पद्धतीने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, औरंगजेब यांच्यावर बोलले, त्यावेळेस कुठंतरी हे व्यथित झाले. आणि मग ते कीर्तनात तुम्ही अभंगावर बोला, याच्यावर बोला. प्रत्येक महाराजाची ज्यावेळेस कीर्तनाला येतो त्यावेळेस एक पद्धत वेगळी असते. काही महाराज अर्धा तास अभंगावर बोलता, देशावर बोलता, महिलांवर बोलता, प्रबोधनावर बोलता. कारण कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याबरोबरच आपला जो काही आत्ताची पिढी आहे यांना सुद्धा त्या प्रवाहात आणणं ते अपेक्षित असतं, त्यानुसार ते करत असतील. आता दुसऱ्या दिवशी घटना घडल्यानंतर बघा माजी आमदारांनी खात्री केली नाही आणि देऊन टाकलं का महाराज राजकीय याच्यावर बोलल्यामुळं तो उद्रेक झाला आणि महाराजांच्या विषयी चुकीच्या बातम्या, माझ्याविषयी चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या आणि काही चॅनलला दिल्या गेलं. त्या चॅनलवाल्याने आमचे संपर्क साधला का आमच्याकडे चुकीचे व्हिडिओ आल्यामुळं आम्हाला ते प्रसारित करावं लागले. जी घटना 2 महिन्यापूर्वी दावल मलिक बाबांची जोरू येथे यात्रा असताना कीर्तनाचा कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमासाठी आदरणीय आमच्या नेत्या शालिनीताई विखे पाटील होत्या आणि माझी मिसेस नीलम खताळ त्या कार्यक्रमासाठी होती. त्यावेळेस महाराजांनी तिथं विखे साहेबांचा माझा नामोल्लेख केला होता. ते जोरव गाव यांचं मूळ गाव, जन्मभूमी ते आणि गुलेवाडी कर्मभूमी. मग जन्मभूमीत आमदाराचं नाव घेतल्याचं बी दुःख त्यांना असू शकतं. आणि महाराजांनी जसं तुम्ही मला मगाशी म्हटला का मी आमदार झाल्यानंतर तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला आले होते, तसाच प्रकार महाराजांकडून मला वाटतं निफाड या ठिकाणी का कुठंतरी कीर्तनामध्ये महाराजांनी उदाहरण दिलं होतं का एक कशा प्रकारे हिंदुत्वादी विचाराचा माणूस आमदार होऊ शकतो. याचं उदाहरण पाहायचं तुम्ही संगमनेर बघा. हे काही वेगळं नाही. महाराज प्रत्येक ठिकाणी संग्राम बापू भंडारे असो किंवा इतर महाराज असो हे उदाहरण देतातच. आता थोरातांना दुःख झालं पण थोरातांच्या विषयी बोलणारे बी महाराज आम्हाला सापडले. आम्ही लगेच आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा आम्ही लोकांनी तिथं विरोध नाही केला, आम्ही त्यांचे कीर्तन बंद नाही पाडले किंवा आम्ही त्यांच्यावर धावून गेलो नाही. ही कुठंतरी मानसिकता पराभवानंतर व्यथित झालेले, त्यामुळं कुठंतरी स्वतःचा राजकीय अजेंडा चुकीच्या पद्धतीचा राबून पुढे येण्याचा ते प्रयत्न करता असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा थोरातांवर बोलतो आपण किंवा तुमचे समर्थक बोलतात, थोरातांचा हिंदुत्वाला विरोध आहे हे कशावरून म्हणता तुम्ही? म्हणजे काय उदाहरणं देता येतील तुम्हाला? हे मी म्हणण्यापेक्षा ही संगमनेरातील जनता म्हणते, महाराष्ट्र म्हणतोय. किती उदाहरणं पाहिजे? ज्यावेळेस पोलिसांवर हमले होता त्यावेळेस थोरात काय करत होते? ज्यावेळेस सकल हिंदू समाजाचा संगमनेरमध्ये मोर्चा निघाला होता त्यावेळेस यांनी पत्रक काढलं होतं मोर्चात सहभागी होऊ नका म्हणून. आम्हाला ज्यावेळेस आम्ही आंदोलनात सहभागी होतो तर आमच्यावरती अतिशय खालच्या पातळीवरती दंगलखोर म्हणून आमचा उल्लेख केला गेला होता. हिंदू मुलींना मारहाण झाल्यानंतर लवजिहादच्या वेळेस हे गप्प का बसता? मग प्रत्येक हिंदूवर अन्याय होता आणि हे गप्प का? आज मोर्चा काढताय, यापूर्वी त्यांनी मोर्चे का नाही काढले? तुमच्या मुली सेफ नव्हत्या, तुमच्या लोकांना मारहाण होती ती, त्यावेळेस तुम्ही बोलले का नाही? त्यामुळं मी बोलण्याची गरज नाही, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आज सुद्धा मोर्चाची परिस्थिती काय आहे. लोक धरू आणलेत, गाड्या पाठू आणलेत. बघा तिथं लोक सांगतील तुम्हाला, सोशल मीडियावरती लोक सांगताय. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पोस्ट वाचल्या मी, जे त्यांच्या संस्थेत काम करणार त्यांच्या पोस्ट आहे. साहेब तुम्ही चुकले, महाराजांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणणाऱ्यांच्या बाजून तुम्ही नव्हतं यायचं. उघड त्यांनी बोलायचं होतं. चूक झाली असेल त्या लोकांची मी त्यांना समज देतो आणि थांबतो, परंतु त्यांना त्याचं राजकीय भांडवल करायचं होतं. ते म्हणता शांततेने विरोध केला, काहीतरी वाक्य वापरलंय त्यांनी, शांततेच्या मार्गाने विरोध केला. शिवीगाळ करणं शांततेच्या मार्गाने म्हणता येईल, महाराजांवर धावून जाणं शांततेच्या मार्गाने म्हणता येईल.
तुम्हाला अडचण होती, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही महाराजांना भेटून चर्चा करू शकत होता. पण आज स्वतःला पुरोगामी समजायचं, समाजवादी समजायचं, कैवारी समजायचं आणि तुमच्याच बगलवाच्यांकडून, तुमच्याच पियेकडून महाराजांवर हमले करायचे आणि लगेच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. एकदा बाहेर या, पराभवातून बाहेर या, भावी मुख्यमंत्रीचे जे स्वप्न पाहत होते त्याच्यातून बाहेर या आणि ग्राउंडवर बघा. मग तुम्हाला कळेल का तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला काय सांगताय आणि तुम्ही काय बोलताय आणि तुम्ही काय पुढं चाललाय. हे एक सगळं प्रकारे मुलाखत देऊन त्यांनी चिथवण्याचा आणि चिघळवण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणेल. पण हे झालं थोरातांच्या भूमिकेविषयी. पण जेव्हा संग्राम बापू बोलले की आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल, तर त्या भूमिकेचंही समर्थन करता तुम्ही? नाही, मी कुठल्या भूमिकेचं समर्थन करणार नाही. परंतु ही सुरुवात का झाली? जर महाराज कीर्तन करून निघून गेले असते तर पुढं काही घडलं असतं का? दुर्दैवाने जर संग्राम बापू सारख्या महाराजांवर असं काही वक्तव्य करण्याची वेळ येत असेल तर हे बी निश्चित दुर्दैवी बाब आहे. हे वक्तव्य का केलं, कुठल्या वेळातून केलं गेलं, का केलं गेलं याचा बी विचार केला गेला पाहिजे. मी समर्थन अजिबात करणार नाही, परंतु या वक्तव्य करायला तुम्ही परावृत्त केलं गेलं असं मी म्हणेल.